आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका शुभारंभ कार्यक्रमामध्ये आदिल फराज हे उमेदवार असल्याचं सांगितलं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असंही आवाहन केलं आहे। या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव देखील उपस्थित होते। त्यामुळे भाजप शिवसेना या दोन्ही पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या फराज यांना असल्याचं कार्यक्रमातून जाहीर करण्यात आलं। आणि आताची महत्त्वाची बातमी, महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा झालेली आहे। आज तो कार्यक्रम, ज्या कार्यक्रमामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभारंभ केला आणि पहिला उमेदवार घोषित केलाय। या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव हे देखील उपस्थित होते आणि त्यामुळे कोल्हापुरात महायुती कशा पद्धतीने एकत्रित लढणार याचं दर्शन घडवण्यात आलं। भाजप शिवसेना या दोन्ही पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या फराज यांना आहे। या कार्यक्रमातून हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि कोल्हापुरात महायुती म्हणून आम्ही लढणार हे देखील आता स्पष्ट झालंय। राजेश साहेबांची जी शिंदे गट आहे तर शिंदे गटात आहे म्हणणार नाही, कधी खरी शिवसेना आहे आणि भारतीय जनता पक्ष या तिघांची आता युती होणार आहे। त्यामध्ये आदिल फराज हे या विभागातून निवडणूक लढवणार आहेत। मला वाटते राजेश भाऊ म्हणून त्यांना पाठिंबा आहे आणि विजयराव जाधव आज उपस्थित आहेत। मला वाटते दोन्ही पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे असं मी समजतो। त्याला भरभरून आपण